नागझरी जिल्हा परिषद शाळेत महापुरुषांची जयंती साजरी न केल्याने संताप, शिक्षकांवर कारवाईची मागणी अंबड, जी. जालना. महाराष्ट्र शासनाच्या स्पष्ट आदेशांनंतरही अंबड तालुक्यातील मौजे नागझरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी न करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शासकीय परिपत्रकाचे उघड उल्लंघन करून महापुरुषांचा अनादर केल्याप्रकरणी संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांवर कडक शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती अंबड यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे. तक्रारदार अशोक श्यामलाल निर्मळ रा. नागझरी यांनी दिलेल्या निवेदनानुसार राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींचे जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करणे अनिवार्य आहे. शासकीय नियमांनुसार 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणे प्रत्येक शाळेत बंधनकारक आहे. मात्र नागझरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये 1 ऑगस्ट रोजी असा कोणताही शासकीय कार्यक्रम किंवा जयंती पुण्यतिथी साजरी करण्यात आली नाही. शासनाच्या या आदेशांचे उघड उल्लंघन झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तक्रारदारांच्या प्रमुख मागण्या: 1 ऑगस्ट रोजी नागझरी जी. प शाळेत कार्यक्रम आयोजित केला गेला होता की नाही याबाबतचा सखोल अहवाल, छायाचित्रे व हजेरी रजिस्टरची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. शासकीय आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांवर तात्काळ कायदेशीर व शिस्तभंग विषयक कडक कारवाई करण्यात यावी. या तक्रारीच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी जालना, पोलीस अधीक्षक जालना, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. प जालना, शिक्षणाधिकारी प्राथमिक, उपविभागीय अधिकारी SDO अंबड, तहसीलदार अंबड, गट विकास अधिकारी BDO अंबड तसेच मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आले आहेत. यावर पुढील भागात बघणार आहोत. भाग 2 मध्ये लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबड.